हॅलो फ्रेंड, कसे आहे तुम्ही? मजेत ना? मजेत राहा. आज वैशूच्या रेसिपीमध्ये बनते दुधीच्या मुठ्या. तर तुम्ही बघू शकता दुधीला कसं छान असं किसून घेतले आणि त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 2 चम्मच बेसन पीठ, 2 चम्मच गूळ, एक अख्खं निंबू, थोडंसं मिरची पावडर, हळदी पावडर, 1 चम्मच कुटलेली हिरवी मिरची आणि 2 चिमूट बेकिंग सोडा आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे. 1 टीस्पून ऑइल टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आळूवडी बनवतो असं आपण स्टीम करण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता मी हे छान असं बनवून आळूवडीसारखं स्टीम करायला ठेवते. तर तुम्ही प्रोसिजरमध्ये बघू शकता मी कसं स्टीम करून घेतलं आहे. स्टीम केल्याच्या नंतर याला थंड होऊ द्यायचं आहे आणि अर्धा घंटा बॉईल करायचं आहे ते. अर्धा घंटा बॉईल छान झाल्याच्या नंतर थंड करून कापा करून घ्यायच्या आणि त्याला क्रिस्पी असं आपण वगारून तडका द्यायचा आहे. तर तेल टाकायचं, तेलमध्ये हिंग, राई, जिरं आणि तीळ टाकायचे, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकायचा. आपली रेसिपी रेडी आहे. आवडली तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.